आपण कधी विचार केलाय का की भाडे करारनामा 11 महिन्याचाच का असतो? तर त्याचं उत्तर असं आहे. 12 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी करारनामा जर करायचा असेल तर तो रजिस्ट्रार ऑफिसमध्ये रजिस्टर्ड करणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. रजिस्ट्रेशन नोंदणी म्हणजे जास्त कागदपत्र, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फीस. म्हणून बहुतांश भाडेकरू आणि मालक हे 11 महिन्याचा करार करतात. कमी खर्च, कमी त्रास आणि जास्त लवचिकता. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, 11 महिन्याचा करार हा सुद्धा रजिस्टर्ड असला पाहिजे. आणि रजिस्टर्ड कुठं होतो? नोटरी ऑफिसर हे सुद्धा तो नोटराईज करतात आणि त्यांच्या रजिस्टरला नोंद घेतात आणि तो रजिस्टर्ड करतात. त्याला सुद्धा एक रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जसा नंबर दिला जातो तसा नंबर दिला जातो आणि त्याची नोंद सुद्धा जी आहे नोटरी ऑफिसरच्या नोटरी रजिस्टरमध्ये असते आणि त्याला सुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं डॉक्युमेंट जे आहे रजिस्ट्रार ऑफिसमध्ये तेवढीच व्हॅल्यू त्याला सुद्धा असते. त्यामुळं 11 महिन्याचा करार सुद्धा नोटराईज रजिस्टर्ड करणं, नोंदणी करणं बंधनकारक आहे. कायदा माहीत असणं म्हणजे अडचणीपासून बचाव होतो, हे नेहमी लक्षात ठेवा.